सरसकट जे नुकसान झालं ते आता 50% वगैरे नाही, 100% तालुक्यात अतिवृष्टी झाला. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. ह्याचं जे काही नुकसान आहे ते आपल्याला मिळणार. एवढंच होतं चांगलं नंबर 1 शिका. नंबर 1 कापूस. कोणी बी म्हणायचं जाता येता कसला कापूस आहे. नंबर 1. एवढंच जीव होता. निसर्गाची नजर न होणार आहे. हो ना, कधीच येत नाही. बघा ना कापूस त्याचा व्हिडिओ पहिल्याची कंडिशन व्हिडिओ पाहिजे हेच आहे. आज मी 50-60 बोंड आहे. या इथे साहेब काय सांगाल? कालपासून पाहिले तर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे पाहिजे तर अनेक शेत वाहून गेलेत लोकांचे, काही रस्ते वाहून गेले. आपण स्वतः काय पाहणी करतात? काल आणि परवाच्या अतिवृष्टी संबंध जिल्ह्याभर झाली. त्यात परळी तालुक्याचं फार मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. 100% या ठिकाणी शेतीचं नुकसान या परळी तालुक्याचं अतिवृष्टीमुळे झालेलं आहे. ही अतिवृष्टी यायच्या अगोदर 50% नुकसान झालं होतं. आता या पावसाने तर पूर्णपणानं उद्ध्वस्त करून टाकलं. आपण आत्ता बघताय की आता हा कापूस पूर्णपणानं पाण्यात आहे. आता ह्या कापसाचं 1 रुपयाचं उत्पन्न या शेतकऱ्याला मिळू शकत नाही. म्हणून आता शासनाला विनंती केल्यानंतर, काल आदरणीय अजितदादांना विनंती केल्यानंतर कलेक्टरांनीच या ठिकाणी या अतिवृष्टीच्या संदर्भामध्ये सर्व तहसीलदारांना सांगितलं की सरसकट सर्व क्षेत्र हे अतिवृष्टी खाली आपण घ्या. तसा निर्णय झालेला आहे. पण सगळ्यात मोठं नुकसान एकीकडे नदीपात्राच्या बाजूला असणाऱ्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी पूर्णपणानं खरडून घेतल्यात.